इतकं सगळं घडत असताना तपास यंत्रणांनी आरोपीचा जबाब अधिकाधिक माहितीपूर्ण असेल आणि सुसंबद्ध असेल याकडे लक्ष दिलं आहे। म्हणूनच सुदर्शन घुलेच्या जबानीत जे समोर आलंय त्यामुळे वाल्मिक कराड हा आणखीन गोत्यात येणार आहे। सुदर्शन घुले काय म्हणालाय ते पहा। सुदर्शन घुलेचं पहिलंच वाक्य आहे, वंजारी समाजाचे नेते म्हणून वाल्मिक कराडला तो ओळखतो। संतोष देशमुखनं सुदर्शन घुलेला मारलं, ही घटना सुदर्शन घुलेनं वाल्मिक कराडला सांगितली। त्यावर वाल्मिक कराड संतापला आणि जे झालं ते चांगलं झालं नाही असं म्हणाला। सुदर्शन घुलेनं जबानीमध्ये पुढे म्हटलं की जो आड येईल त्याला आडवा करा, या शब्दात कराडनं पुढे काय करायचं याचे आदेश दिले आणि त्यासाठी विष्णू चाटे याच्याशी संपर्क करायला सांगितलं। ही सगळी जी घटना आहे हे सगळे आरोपी एकच आहे। या आरोपींनी अपहरण करून जी हत्या केली त्या संदर्भात निकम साहेबांनी एकदम स्पष्ट शब्दामध्ये प्रसार माध्यमांना आपली प्रतिक्रिया काल दिलेली आहे। म्हणून मला याविषयी काही जास्त न बोलता मी एवढं बोलेल की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि या आरोपींना फाशी झाली पाहिजे आणि हे प्रकरण सगळं फास्ट ट्रॅक कोर्टात चाललं पाहिजे आणि लवकरात लवकर या जे प्रकरण आहे या प्रकरणाचा निकाल लागून आरोपीला फाशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे।